अगं तुझ्या मनात तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना? तुझा कावा यशस्वी झालाय. अमृताच्या पळून जाण्याचं निमित्त करून माझ्याकडच्या चाव्या भाऊजींना बरोबर काढायला लावल्या. प्रत्येक वेळी स्वतःची पोळी भाजून घेण्याचं जे काही कौशल्य तुझ्याकडे आहे ना, त्याला काही तोड नाही. हा साधा माझ्याकडे नाहीये, त्यामुळे याच्याबद्दल तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते तुम्ही यांच्याशी बोला, माझ्याशी नको. माझ्याकडच्या चाव्या हिलाने दिल्या, मग कोणाकडे? अमृता काय झालंय? तुझा आवाज असा काय येतोय? ठीक आहे ना सगळं? आम्ही मोटर बोटिंग करत असताना ना, कसा काय माहिती नाही, पण एकदम माझा बॅलन्स गेला आणि एकदम समुद्रात पडले ग. काय? अगं समुद्रात पडली म्हणजे? आर्यनने पटकन उडी मारून मला वाचवलं म्हणून मी ना पाण्यात खेचली जात होते. आर्यनने मला जेव्हा पाण्यातनं बाहेर काढलं ना, मग सुद्धा मी रडतच होते. मला असं वाटलं की मी मरणारच आहे. अमृता असं काहीतरी बोलू नकोस, तुला माझी शपथ. काय नाही होणार तुला, ठीक आहे तू, काय नाही होणार. जोपर्यंत आर्यन माझ्या बरोबर आहे ना, मला काहीही होणार नाही. अरे नाही, तू काय करतोय? अमृताला तू आय गेस आता तुझा विश्वास बसला असेल ना माझ्यावर. म्हणजे मी जे बोलतो ते मी करूनही दाखवतो. आर्यन तू असं का वागतोय? तुझ्यासाठी जानू. किती वाट पाहिली मी तुझी, पण तू आलीच नाहीस. मग मी तरी काय करणार? आता तुला दिलेला शब्द पाळण्याशिवाय माझ्याकडे दुसरं गत्यंतरच नव्हतं. असो, ही फक्त एक वॉर्निंग समज तुझ्या नक्की. कारण आता जर तू आली नाहीस तर अमृताची डेड बॉडी बघण्याची तयारी ठेव. पुरंदरे साहेब, अखनीस मागची 15 मिनिटं झाली. अहो बुजगावणं झालं आमचं, बुजगावणं. नाही मला कळत नाही, गरज आम्हाला आहे की तुम्हाला? तुम्हाला गरज तुम्हाला आहे पुरंदरे साहेब. ज्याला तहान लागते तो विहिरीकडे जातो असा नियम आहे. खरं म्हणजे तुमची तहान ओळखता पाण्याचा पाट तुमच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. मग अडथळा काय? अहो ते आमदार पाथरकर, ते सुद्धा आपल्या समर्थकांसह याच मंत्री पदावर दावा सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुरंदरे साहेब, आमच्या साहेबांनी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, निवड बिनविरोध होणार असेल तरच त्यांना रस आहे. उगाच संख्येचं राजकारण खेळायचं असेल तर मग ते मुख्यमंत्री पदासाठी खेळू ना. या असल्या छोट्या मोठ्या पदांसाठी कशाला ताकद वाया घालवायची? सार्वजनिक बांधकाम मंत्री छोटं मोठं पद नव्हे. ते तुमच्यासाठी मोठं असेल, आमच्या साहेबांसाठी नाही. त्यामुळे आमदार पाथरकरांना कसं मॅनेज करायचं हे तुमचं तुम्ही बघून घ्या. आपल्या वर्तमानपत्रातून त्याचं चारित्र्य हनन झालंय असं म्हणणं आहे त्याचं. अब्रुनुस्कानीचा दावा ठोकलाय त्यानं आपल्यावर. बातमी वाचल्यानंतर असं काहीतरी होणार याची कल्पना होतीच मला. आपल्याला काय फरक पडतोय नोटिशीने? नाही जाणं फरक पडतो. तू ताबडतोब आपल्या ऍडव्होकेटला फोन कर. अशा केसेस ते व्यवस्थित हँडल करतात. तुझा कमाल लाग. गोव्याला कसं जातात? गोव्याला फ्लाईट नाही, सकाळी फ्लाईट्स आहेत, संध्याकाळी फ्लाईट्स आहेत. वेळ असेल तर आपला बाय रोड म्हणजे प्रायव्हेट बसेस आहेत, इथे रात्री बसलं की सकाळी गोवा. का ग तू काय विचारतेस? गण्याच्या शाळेची सहल जाणार आहे ना गोव्याला, म्हणून म्हटलं चौकशी करून ठेवावी. नाही आपल्याला माहिती असलेलं बरं ना. गोव्यावरून आठवलं, अमृताई गोव्यातच आहे ना? ती परत आली ना की आपण दोघही जण एकदा तिच्याकडे जाऊन येऊया. हा